अनंत चतुर्दशी संपूर्ण माहिती. या व्हिडिओत आपण अनंत चतुर्दशी कधी असते, ती कशी करायची व ते केल्याने काय होते हे आपण सर्व पाहणार आहोत. चला तर मग बघूया अनंत चतुर्दशी विषयी माहिती. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अनंत चतुर्दशी असे म्हणतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन केले जाते. त्यामुळे हा दिवस आपल्याला विसर्जनाचा दिवस म्हणूनच लक्षात राहतो. पण हा दिवस फक्त विसर्जनासाठी नसून या दिवशी अनंत म्हणजेच विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात. या व्रताचा कालावधी 14 वर्षाचा आहे. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे यासाठी सतत 14 वर्षे 14 गाठी असलेला रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत केले जाते. अनंत चतुर्दशीचे हे व्रत सर्वांनी करावे असे नाही. कोणी उपदेशिल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास हे व्रत घेतात व मग ते कुटुंबानुसार अखंड चालू राहते. असे सांगितले जाते की पांडवांना द्यूतात हरल्यावर 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला होता. पुढे या संकटातून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला होता. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही असा, आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती. म्हणून या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णूला केल्या जाणाऱ्या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन करण्याला महत्व आहे. श्री अनंत व्रत. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. या दिवशी हे व्रत आचरावे असे म्हटले जाते. या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा केली जाते व अनंताचे व्रत साजरे केले जाते. आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे यासाठी सतत 14 वर्षे 14 गाठी असलेला रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात. पांडवांना द्यूतात हरल्यावर 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला होता. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत चतुर्दशी व्रत करण्याचा उपदेश श्रीकृष्णांनी केला आहे. याची अशी कथा आहे. श्रावण महिना सुरू झाला की आपल्या सणावारांना प्रारंभ होतो. दरवर्षी नागपंचमीपासून सणांना सुरुवात होऊन त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते. अनंत हे एका महानागाचे नाव असले तरी अनंत हे विष्णूचे देखील नाव आहे. हे नजरेआड करता कामा नये. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूची अनंत या नावाने पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीचे व्रत फार थोड्या घरातून पाळले जाते. या व्रताची कथा सत्यनारायणाच्या कथेसारखीच आहे. म्हणजे कोणी अडचणीत सापडला असला त्याला दुसऱ्या कोणीतरी अनंताचे हे व्रत करण्यास सांगितले आणि त्यामुळे त्याचे दुःख निवारण झाले. पुढे तो हे व्रत करण्यास विसरला आणि त्याच्यावर मोठे संकट आले. अशा स्वरूपाच्या या व्रताच्या कथा आहेत. या व्रताचे वैशिष्ट्य असे आहे की ही पूजा झाल्यानंतर विसर्जन मागावून दुसऱ्या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे 2-5 दिवसांनी अशा प्रकारे न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळाने करण्याची पद्धत आहे. हे अनंताचे व्रत 14 वर्ष आचरावे असे सांगितले गेले असले तरी अनेक लोक ते आजन्म पाळतात. अनंत व्रत किंवा अनंत चतुर्दशीच्या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजे श्री विष्णू असून शेषनाग आणि यमुना या इतर देवता आहेत. या व्रतात त्यांची पूजा करण्याला महत्व आहे. या व्रताचा कालावधी 14 वर्षाचा आहे, परंतु आपण ते पिढीनुसार चालू ठेवले तरी चालते. या व्रताची सुरुवात अनंताचा दोरा सापडल्यास अथवा कुणी सांगितले असल्यास केले जाते आणि मग ते त्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालू राहते. अनंताच्या पूजेत 14 गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पुजतात. याला अनंत डोर म्हणतात. पूजेनंतर हा दोरा यजमानाच्या हातात बांधतात. अनंत चतुर्दशी माहिती स्वरूप. चौरंगावर सर्वतोभद्र मंडल काढले जाते. त्यावरती तांब्याचा कलश ठेवून अष्टदल काढतात. त्यावरती 7 फणांच्या दर्भाच्या अंकुराने युक्त शेषनाग ठेवून त्याच्या पुढे हळदीने रंगविलेला 14 गाठींचा दोरा ठेवतात. तांब्याच्या कलशाला वस्त्राने वेष्टन करतात. तांब्याच्या कलशातील पाण्याला यमुना मानले जाते. शेष व यमुना यांची पूजा केल्यावर विष्णूची 16 प्रकारांनी पूजा करतात. अंगपूजा, आवरणपूजा, नामपूजा अशा आणखी अंगभूत पूजांचा यात समावेश केला जातो. पुष्पांजली झाल्यानंतर लगेच अर्घ्य दिले जाते. प्रार्थना करून झाल्यावर 14 गाठींचा दोरा हातावर किंवा गळ्यात बांधला जातो. वडे आणि घारगे तसेच 14 प्रकारच्या भाज्या अशा प्रकारचे पंचपक्वान्न यांचे नैवेद्य दाखवून व्रत देवतांचे विसर्जन केले जाते. अनंत व्रत करण्याचा दिवस म्हणजे विष्णुरूपी शेषनागाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस मानला जातो.
त्या दिवशी विष्णूच्या क्रियाशक्तीरूपी लहरी कार्यरत होत असून शेषदेवता विष्णूशी संबंधित असलेली पृथ्वी, आप आणि तेज या लहरींचा उत्तम वाहक मानले जाते. त्यामुळे शेषाला या पूजेत महत्वाचे स्थान दिले जाते. अनंत चतुर्दशी व्रताचे नियम. अनंताची पूजा करणाऱ्या व्यक्तीने सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेचा संकल्प केला पाहिजे. अनंताची पूजा करताना भगवान विष्णूंबरोबर कलशाच्या रूपामध्ये माता यमुना आणि दुर्वांच्या रूपामध्ये शेषनाग यांची स्थापना केली पाहिजे. या दिवशी आनंदाचा धागा बांधण्याचं फार महत्व आहे. आनंदाचा धागा बांधण्यापूर्वी भगवान विष्णूंना समर्पित करून त्यानंतर हा धागा बांधावा. या दिवशी अनंत चतुर्दशीची कथा वाचली आणि ऐकली पाहिजे. या व्रताच्या दिवशी कोणतीही नालस्ती करू नये, तसेच खोटे बोलू नये. या दिवशी उपवास असल्यामुळे एक वेळेस जेवण करावं व ब्राह्मण भोजन घालून आपल्या ऐपतीनुसार दक्षिणा द्यावी. अनंत चतुर्दशी पूजा साहित्य. अगरबत्ती, धूप, कापूर, माचीस, फुले, चंदन, हळद, कुंकू, दुर्वा, पत्री, निरांजने, समई, सुपारी, विड्याची पाने, सुटे पैसे, नारळ, अक्षता, फळे, तूप, तेल, रोळी, तांब्या, तामण, पंचपात्र, पळी, अनंताचा दोरा, आंब्याचा टाळ, तांदूळ, मध, दूध, साखर, गुळ, पंचामृत, दही जाणवे. आता अनंत चतुर्दशी पूजा त्याची पद्धत बघूया. सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजेची तयारी करावी. त्यानंतर सर्वप्रथम घरातील देवाची पूजा करावी. अनंताची पूजा करताना सर्वप्रथम कलश स्थापन करावा. त्याच्या बाजूला समई पेटवून घ्यावी. कलशावर अनंताची स्थापना केली जाते. त्याच्या पुढे कुमकुम, केशर किंवा हळदीच्या रंगाने बनवलेल्या कच्च्या तारांच्या 14 गाठी असलेले अनंत देखील ठेवले आहे. अनंताची पूजा करून त्यात भगवान विष्णूचे आवाहन आणि दान करून फुले, कापसाची वस्त्रे, अक्षता, हळद, कुंकू वाहावे. त्यानंतर अगरबत्ती आणि निरंजनाने ओवाळावे. धूप आरती करावी. अनंतदेव यांचे ध्यान केल्यानंतर अनंताचा दोरा आपल्या उजव्या हाताला बांधून ठेवावा. हा धागा भगवान विष्णूला प्रसन्न करतो. हे व्रत संपत्ती आणि पुत्राच्या इच्छेने देखील केले जाते. यानंतर अनंत कथा वाचली ऐकली जाते. वडे आणि घारगे तसेच 14 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. मंत्रोच्चार करून ध्यानधारणा करून आरती केली जाते. या दिवशी ब्राह्मणाला दान देऊन हे व्रत संपविले पाहिजे. अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन कसे करावे? गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपती बाप्पाचे विसर्जन 11व्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते. यामागची पौराणिक कथा अशी आहे की ज्या दिवशी वेद व्यासजींनी महाभारत लिहिण्यासाठी गणपती बाप्पांना महाभारताची कथा सांगण्यास सुरुवात केली, तो दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्दशी तिथी होता. कथा सांगताना वेदव्यासजींनी डोळे मिटले आणि सलग 10 दिवस ते गणेशजींना कथा सांगत राहिले आणि गणेशजी लिहित राहिले. 10व्या दिवशी जेव्हा वेदव्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिले की गणेशजींच्या शरीराचे तापमान एका ठिकाणी बसून सतत लिहित असताना अतिशय वाढले होते. अशा परिस्थितीत गणपतीला शीतलता देण्यासाठी वेदव्यासजींनी त्यांना थंड पाण्यास डुबकी घेण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांना आराम वाटला होता. जिथे गणपती वेदव्यासजींच्या सांगण्यावरून महाभारत लिहित होते त्या ठिकाणी अलकनंदा आणि सरस्वती नद्यांचा संगम होतो. ज्या दिवशी श्री गणेशांनी सरस्वती आणि अलकनंदांच्या संगमात स्नान केले तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. म्हणूनच चतुर्थीला स्थापना झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते. चौदा गाठीचा अनंत धागा. असे म्हटले जाते की परमेश्वराने भौतिक जगामध्ये 14 लोक बनवले होते, ज्यामध्ये भूलोक, वितल, ब्रह्मलोक, स्वरलोक, सतल, जनलोक, भुर्वलोक, तर्पोलोक, महरलोक, अतल, महात, रसातल, तलातल आणि पातल यांचा समावेश होतो. मानवी शरीरात 14 प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून अनंताच्या दोऱ्याला 14 गाठी असतात. मान्यतेनुसार अनंत सूत्रामध्ये 14 गाठी आणि 14 लोकांचे प्रतीक म्हणून बांधल्या जातात. अशी मान्यता आहे की जो 14 वर्षापर्यंत सतत अनंत चतुर्दशीचे व्रत करतो त्याला विष्णुदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणजे अनंताचा दोरा हा पुरुषाच्या उजव्या आणि महिलांच्या डाव्या हाताला बांधले जाते. अनंत व्रतातील 14 गाठींच्या दोऱ्याचे महत्व. 14 गाठींच्या दोऱ्याची मंत्राच्या सहाय्याने प्रतिकात्मक रूपात पूजा करून श्री विष्णू रूपाची दोऱ्यात स्थापना करून असा हा दोरा दंडात बांधल्याने देह पूर्णतः या शक्तीने प्रभारित होतो. मानवी शरीरात 14 प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथीचे प्रतीक म्हणून अनंताच्या दोऱ्याला 14 गाठी असतात. प्रत्येक ग्रंथीची एक विशिष्ट देवता असते. या देवतांचे या गाठीवर आवाहन केले जाते. भगवान विष्णूंना आरंभ किंवा अंत नाही, हे अनंत आहेत.
14 जणांचं रक्षण करण्यासाठी श्री विष्णूंनी या दिवशी 14 रूपं धारण केली होती. त्यामुळे या दिवसाला अनंत चौदस असंही म्हणतात, अशी आख्यायिका आहे. पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून मंत्रोच्चाराने प्रभावित नवीन दोरे बांधले जातात. भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर दीर्घायुष्य आणि सर्व संकटांपासून मुक्तीसाठी 14 गाठी असणारा हा धागा म्हणजेच अनंत रक्षासूत्र आपल्या हातात बांधा. दोऱ्यांची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसऱ्या ग्रंथीपर्यंत वाहणाऱ्या प्रवाहाचे प्रतीक समजले जाते. अनंत धागा बांधल्याने सर्व दुःख आणि संकटे दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. अनंत व्रतात यमुनेचे पूजन करण्याचे महत्त्व आहे. यमुनेच्या डोहात श्रीकृष्णाने कालियारूपी नावाचा म्हणजे असुरी शक्तीचा नाश केला होता. कृष्णाचे बालपण यमुनेच्या पाण्यात खेळून गेले असल्यामुळे श्रीकृष्ण तत्वाचे प्रमाण यमुनेमध्ये अधिक आहे. या व्रतात कलशातील पाण्यात यमुनेचे आवाहन करून पाण्यातील श्रीकृष्ण रूपाला जागृत केले जाते. अनंत दोरा बांधण्याचा मंत्र. अनंत संसार महासमुद्रे मग्नम समभ्युदधर वासुदेव अनंत रूपे विनियोजयस्व यानंत सूत्राय नमो नमस्ते. यानंतर ब्राह्मणाला जेवू घालावं आणि स्वतः प्रसाद ग्रहण करावा. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.